संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि भवतु सब्ब भवतु सब्ब भवतु सब्ब मंगलं माता का मंगल पिता का मंगल सबका मंगल होय रे बहनों का मंगल भाइयों का मंगल सबका मंगल होय रे बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि मूर्ती मुलं सगळी ठेवायचं आमी धम्मं नमामि संघं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि भवतु सब्ब भवतु सब्ब भवतु सब्ब मंगलं माता का मंगल पिता का मंगल सबका मंगल होय रे बुद्धं शरणं गच्छामि या ठिकाणी आज या गृहप्रवेशाला आदरणीय भंतेजी संत करुणानंद हे या गृहप्रवेशासाठी आलेले आहेत. मी तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना याचना करतो की त्यांनी आम्हाला त्रिशंतनचे
मी म्हणतोय मागं म्हणा. यहं वदामि तं वदेत अहं वन्दे नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरण पंचशीलदित्तितं अहं वन्दे पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरमद्यपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरमद्यपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. शरणेन पंचशीलं विद्येतां अहं वन्दे साधु 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 साधु. धम्मं नमामि. संघं नमामि. उपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोवे. पूजेन बुद्धं कुसुमेन वेन मेतेन लभामि मोक्षम्. उपमं विरायति यथा युधं मे कायो तथा याति विनाशभाव. धनसारप्रदीपेन दीपेन नमनसिना दिवोग्रदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोदरं. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धधम्मसङ्घः सुगततनुभवा धातु धातु गब्बे लङ्कारो जम्बुदीपे तिसपुरवरे नागलोके चतुर्थे सर्वे विद्वत्सविम्बे सकलदशदिशे केशलो मामि धातु वन्दे. सर्वे विद्वत्सकलतनुजं बोधिचेतयं नमामि. वन्दामि चेत्यं सर्वस्थानेषु पठितं. शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदाति.
पवित्रंतु सर्ववेद मतिकंतु सर्वविद विचिकंतु निमितो जमित सर्वभवा इचितान पचितान क्रियत्वमेव समिजंतु सर्वे दुरंतु चित्त संकप्पा छंदो पन्नो रसयुता आयुर्वाग संपत्ति सर्व संपत्तिमेव च अधुनिपान संपत्ति दिविनाते समिजंतु आयुर्वड्डको धनवड्डको शिरोवड्डको यशवड्डको बलवड्डको वनवड्डको शुद्धवड्डको ओम तु सपना भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धान भावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मान भावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगान भावेन सदा सोन्ति भवन्तु ते साधु 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 सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियुक्तपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरेषु चरितं नतं तु चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता भवभासति योऽप्यमि सुखवान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो भूति नूर्धम्मं नक्तमजति नत्ति मे शरणं गायं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं गायं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं गायं संघो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुधाय नमो धम्माय नमो संघाय साधु म्हणा साधु असं काम केलेलं आहे की आपल्याला मला वाटते समाजामध्ये कुणीच जास्त असं ना बौद्ध धर्मामध्ये हे बोधिसत्व आणि ती काळाची गरज आहे ओम कोटिवणे नाही ओम कोटिवणे काय आहे ते लोकांना सांगितलेले पद आहे आणि पेटवण्यासाठी मला किती खर्च लागतो किती काय काय आणलं जातं आणि कोण येऊन जातात ते कोणासाठी आणलेलं असतं कशाला आणायचं ह्या गोष्टी लक्षात घ्या आपले सगळे शिकलेले आहेत आणि धर्माची गरज आहे भारत देशामध्ये नाही इतर देशामध्ये जगात बौद्ध धर्म आहे श्रेष्ठ आणि आपण धर्माला मानतो आपण कोणाचं तर गुलाम होतो त्याच्यापासून आले ते सांगतात ते सांगतात आपण करतो त्याच्यापासून आपला उपयोग काय होतं का त्याच्याकडे पण पुढे लक्ष द्यावं आपल्या अभ्यास आपण केलो तर आपल्या शाळेमध्ये आपण चांगल्या अभ्यास नाही केला तर पास होईल का तसं त्याचा उपयोग आहे शाळा शिकतो अभ्यास केला तर उपयोग आहे आपलं काय होतं ते केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळते का मनात समाधान आणि नाकावा जन्मता मृत्यू झाल्यानंतर म्हणजे सहसा समोर समोर मिळत नाही म्हणून भूतकाळ आणि भविष्यकाळ कालचा दिवस सोडायचा उद्याचा दिवस येणारा माहित नाही आपल्याला माहित आहे का उद्या कोण बघितलेलं नाही म्हणून उद्या दिवस सोडायचा आणि वर्तमानामध्ये काही जेवढं आपल्याला चांगलं तेवढं कोणासंग चांगलं काही जेवढी एवढी चांगल्या गोष्टी आहेत मला माझ्यापासून दुःख होता कामा माझ्या मनात दुःख नष्ट करायचा
आपण पण दुःखी नष्ट व्हायचं आणि इतरांना पण प्रसन्न ठेवायचं. हे भगवंताने सांगितलं. आणि ह्या गोष्टी सोप्या आहेत. आपण चांगलं बाकीचे पण चांगले, आपण वाईट तर बाकीचे पण वाईट. आपण जर एका माझ्याविषयी यांच्या मनात काहीच नाही चांगलं सांगितलं म्हणून शेजारी आपण भले कितीही तो क्रोध असतो, तो क्रोध केला आपण क्रोध करायचं, तो राग केला आपण राग करा. मी बोलतो समजतं ना.
नमस्तनाय नमस्पदाय नमोसनाय यावदेव नमस्काय स पटिखंडाय भूताय ये नीलो साधू आपल्या बहुत संस्काराची विधी आहे हा इथून पुढे आपण हे म्हणायचं या चांगलं घ्या.